नमस्कार, माझे नाव राजेंद्र एकनाथ निखाडे, राहणार वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। मी ईशा ॲग्रोचे प्रोपॅक हे पोगा अवस्थेत वापरलं प्लॉटला। त्याचे मला रिझल्ट चांगले वाटले। गडांच्या पाकळ्या, गड स्ट्रॉंग निघणे, आणि त्यानंतर मी फ्लावरिंगमध्ये वापरलं, गळ कुज होऊ नये म्हणून, तर त्याचे सुद्धा रिझल्ट मला चांगले वाटले। हाच तो प्लॉट आहे मी ज्याला फ्लावरिंगमध्ये वापरलं होतं तो। त्यानंतर मी आता 60% पाणी उतरल्यानंतर त्याचा स्प्रे घेतला। त्यानंतर मी परत 4 दिवसांनी एक स्प्रे घेतला। त्याच्यानंतर मला लस्टर कॅनोपीचे त्या वाट्या झालेल्या होत्या, त्या पण चांगल्या सरळ वाटत आहेत। आणि मी ज्यावेळेस ईशा ॲग्रोचे प्रोपॅक वापरत नव्हतो त्यावेळेस माझ्याकडे माल निघायला थोड्या अडचणी होत्या। मी असंच एका प्लॉटमध्ये सहज वापरून बघितलं, तर मला त्याचे रिझल्ट चांगले वाटले। मी त्यानंतर प्रत्येक प्लॉटला वापरत गेलो आणि मला मालसुद्धा स्ट्रॉंग निघताना दिसले। आणि त्यानंतर गळकुजीच्या वेळेस मी त्याचा एक स्प्रे घेतला, तर गळकूजसुद्धा माझ्याकडे कमी झालेली। नाहीतर त्या पिरियडमध्ये अशी गळकूज झालेली, भरपूर लोकांचे प्लॉट गेलेले, पण माझा प्लॉट आज तुम्हाला दिसतोय। माझ्याकडे साधारण 14-15 एकर द्राक्ष बाग आहेत। त्यामध्ये माझ्याकडे आरके, यशस्यन, माणिक चमन आणि साधी सोनाका या 4 प्रकारच्या व्हरायटी आहेत। मी त्या 4ही प्रकारच्या व्हरायट्यांना वापरतो, तर मला त्याचे रिझल्ट चांगले वाटले। आणि त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे प्रोपॅक हे वापरले गेले पाहिजेत। त्यामुळे गड जिरत नाही, गड चांगले स्ट्रॉंग होतात, आणि त्यानंतर गळकुजीला सुद्धा फरक पडतो। आणि त्यानंतर समजा आपल्याला वाटलंच तर पाणी उतरल्यानंतर जे स्प्रे दिले, तर लस्टर विस्टर, पानांच्या वाट्या, या सर्व गोष्टी चांगल्या दिसतात। त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे प्रोपॅक, हे ईशा ॲग्रोचे प्रोपॅक हे चांगल्या पद्धतीने वापरावे। चांगले रिझल्ट आले मला, तरी सर्व शेतकऱ्यांनी वापरावी ही माझी विनंती। धन्यवाद।